नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आपलं यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रथम सत्र परीक्षा 2025-26 इयत्ता 9वी विषय मराठीची प्रश्नपत्रिका. या 4-5 तारखेपासून तुमचे जे काही पेपर सुरू होत आहेत, जिला तुम्ही सामायिक परीक्षा किंवा फर्स्ट टर्म एक्झामिनेशन बोलत असता, तिची चालू वर्षाची 2025-26 ची प्रश्नपत्रिका, कृतीपत्रिका आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे बघणार आहोत. तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा, चॅनलवरती नवीन आले असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण सर्व विषयाची प्रश्नपत्रिका आपण तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरू करूया. इयत्ता 9वी तुम्ही वाचू शकता प्रथम सत्र परीक्षा 2025-26 विषय आहे मराठी आणि गुण दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो 80 आणि वेळ आहे यासाठी 3 तास. तर पूर्णपणे आजच्या व्हिडिओमध्ये ही प्रश्नपत्रिका बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरू करूया. विभाग 1 ज्यामध्ये गद्य असणारे आणि म्हटलेलं असणार आहे की दिलेल्या उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा उत्तरा दिलेला आहे, याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. डोमग्रामी गोसी यांच्या ठायी उदयाचे मातीकाम होत होते, ते सी बाजत होणे, तेने भक्ती जनसी व्यापार होवेना आन भट व्यापार करू लागले. नाथोबाये म्हणितले, नागोद्या तू कैसा काही हेविसिना. तर विद्यार्थी मित्रांनो, फक्त आणि फक्त याचा स्क्रीनशॉट घ्या आणि याच्यावरती काही प्रश्न दिलेले आहेत. महाराष्ट्र बोर्डच्या विद्यार्थ्यांची 9वीची प्रश्नपत्रिका आहे. तर बघा प्रश्न काय आहे. प्रश्न 1 मध्ये म्हटलेला आहे, दिलेल्या उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. आता उतारा तुम्ही वाचलेला असेल, स्क्रीनशॉट घेण्यासाठी तुम्हाला पुन्हा 2-3 सेकंदाचा वेळ देतो. स्क्रीनशॉट घ्या आणि उत्तर द्यायचं आहे. काठी याची जाणवलेली स्वभाव वैशिष्ट्ये तुम्हाला लिहायची. 2 स्वभाव वैशिष्ट्ये लिहायची आहेत. जेव्हा उतारा वाचणार तेव्हा तुम्हाला याची उत्तरे अगदी सहजरित्या मिळून जातात. त्यानंतर आहे कोणास उद्देशून म्हटले आहे ते लिहा. सर्वज्ञ आणि वानरेया कोणास उद्देशून म्हटले आहे त्याचं उत्तर लिहायचं आहे. तुम्ही उत्तर वाचलं, उतारा वाचला की तुम्हाला त्याचं उत्तर देखील सहजरित्या मिळून जाईल. आता विभाग 3 आहे ज्यामध्ये म्हटलेलं आहे स्वमत. आता स्वमत कृती करायची आहेत. आपल्यातील गुण हाच अवगुण होऊ शकतो हा विचार प्रस्तुत उत्तराच्या आधारे स्पष्ट करा. म्हणजे आपल्यातील जो काही गुण आहे तोच अवगुण होऊ शकतो हा विचार तुम्हाला तुमच्या मत यावरती लिहायचं, स्वतःचं मत लिहायचं, परंतु उत्तराच्या आधारे स्पष्ट करायचं आहे. त्यानंतर आहे उत्तरात आलेल्या शहरांची नावे जी ओके. उत्तरात आलेल्या शहरांची नावे लिहा. उत्तरात आलेल्या शहरांची नावे ओके. काही प्रॉब्लेम नाही. कृती करायची आहेत. उत्तरात आलेल्या शहरांची नावे लिहायची आहेत. आता 4 शहरांची नावे तुम्हाला लिहायची आहेत. 1, 2, 3, 4 अशा पद्धतीने शहरांची नावे तुम्ही लिहू शकता. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्हाला आत्ताच सांगतो की व्हिडिओ जी क्वेश्चन पेपर दिसते ती प्रॅक्टिस प्रश्नपत्रिका आहे, प्रॅक्टिस कृतीपत्रिका आहे आणि तुम्हाला जरी असं PDF लागत असेल मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित 1, गणित 2 त्यासोबत सायन्स 1, सायन्स 1, सायन्स 2, मॅथ, सेमी तसेच मराठी माध्यमाच्या सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका आम्ही तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनमध्ये अवेलेबल करून दिल्या आहेत. ॲप्लिकेशनचं नाव आहे मास्टर वैभव हिरे. प्ले स्टोअरवरती जाऊन तुम्ही डाउनलोड करा. तिथे तुम्हाला सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका मिळतील. तसेच तुमचे मॅथ्स, सायन्सचे IMP क्वेश्चन्स वगैरे सगळं काही स्टडी मटेरियल तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनमध्ये मिळणार आहे. तर प्ले स्टोअरवरून आत्ताच ॲपला तुम्ही डाउनलोड करा आणि तुमच्या प्रथम सत्राच्या परीक्षेची तुम्ही तयारी करा. तर बघा हा उत्तरा दिलेला आहे. दुपार होते एखाद्या शहरात नाहीतर महानगरीत, कबाड कष्ट करून दमलेल्या कोणी गाडीवान आपलीच हातगाडी थोड्याशा सावलीत लावून आतापर्यंत बऱ्यापैकी कमाई मिळाली. इथून तर विद्यार्थी मित्रांनो आशीर्वादही देत आहेत त्यांना. इथपर्यंतचं आहे अपरिचित. स्क्रीनशॉट घ्या. बघूयात काय उत्तरावरती प्रश्न आहेत. तर सगळ्यात पहिला प्रश्न इथं म्हटलेला आहे, उत्तरात आलेल्या शहरांची नावे लिहा. ओके. हा उत्तर असणार आहे. ओके. तर उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. सर्वात पहिले उत्तरात आलेल्या शहरांची नावे तुम्हाला ह्या उत्तरावरून त्याचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर आहे दुपार यांना सलाम करते. तर दुपार कोणाला सलाम करते हे लिहायचं आहे. जेव्हा तुम्ही उत्तरा वाचाल तुम्हाला उत्तरे मिळून जातील. त्यानंतर स्वमत लिहायचं आहे. श्रमिक कामगारांचे जीवन तुमच्या शब्दांत लिहा. बघा स्वमतचा प्रश्न अटेम्प्ट करायचा म्हणजे करायचा. तुमचं मत लिहायचं आहे, कसंही लिहा, तुम्हाला मार्क्स मिळून जातात. त्यानंतर आहे अपठित गद्य. आता तुम्हाला अपठित गद्य म्हणजे पाठ्यपुस्तकाच्या बाहेरील उत्तर असेल तो तुम्हाला वाचायचा आणि त्याची उत्तरे तुम्हाला लिहायची. बघा हा उत्तर आहे. 1940 साली भाऊराव पाटील यांनी साताऱ्यात मोठ्या जिद्दीने कामास प्रारंभ केला. इथून तर विद्यार्थी मित्रांनो त्यांना मदत करा इथपर्यंतचा परिचित आहे. याचा लवकरात लवकर स्क्रीनशॉट घ्या. बघूया काय प्रश्न आहे. सर्वात पहिला प्रश्न आहे, भाऊराव पाटील यांनी सुरू केलेली वसतिगृह. कोणची वसतिगृह होते? 2 वसतिगृहांची नावं तुम्हाला लिहायची आहेत. जेव्हा तुम्ही उतारा वाचणार याची उत्तरे तुम्हाला सहजरित्या मिळून जातील. जाऊया पुढे. आता बघा तुम्हाला इथे उतारा व्हिडिओमध्ये वाचायला काही एन्झायटी वगैरे प्रॉब्लेम वगैरे येत असेल, काय इरिटेशन होत असेल, अडचण येत असेल तर तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो प्ले स्टोअरला जा, तिथे सर्च करा मास्टर वैभव हिरे. आपलं ॲप्लिकेशन जो चॅनलचा लोगो दिसतोय त्याला तुम्ही डाउनलोड करा आणि त्यामध्ये तुम्हाला या सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका मिळतात. मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, विज्ञान 1, विज्ञान 2, सायन्स 1, सायन्स 2, मॅथ, बाकी सर्व विषयाच्या आणि इतिहास, भूगोल देखील मिळतं. तर तिथून तुम्ही तुमची प्रथम सत्रेची तयारी करू शकता. आकृती पूर्ण करामध्ये म्हटलेलं आहे, भाऊराव पाटील यांच्या वसतिगृहाचे विशेष. भाऊराव पाटील यांच्या गृहाचे विशेष लिहायचे आहे. 1 आणि 2 अशा पद्धतीने तुम्ही त्यांचे विशेष लिहा. विभाग 2 आहे विद्यार्थी मित्रांनो पद्य. आता तुम्हाला कविता असणार आहे आणि कवितेवरती आधारित काही प्रश्न असणार आहेत, ती तुम्हाला लिहायची आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं तुम्हाला आहे राजास जी महाली सौख्य कधी मिळाली ती,
सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. या झोपडीत माझ्या ही कविता दिली आहे. इथे थोडं श्याम दाणे हा शब्द आहे. त्यानंतर इथे सुके आहे. ओके. आणि त्यानंतर इथे पण सुके शब्द आहे. ओके. तर अशा पद्धतीने ही कविता आहे. स्क्रीनशॉट घ्या. तर बघूया आकृती पूर्ण करामध्ये काय म्हटलेलं आहे. तर यामध्ये म्हटलेलं आहे राजवाड्याला वैभव प्राप्त करून देणारे घटक. तर राजवाड्याला वैभव प्राप्त करून देणारे घटक कोणते आहेत? ते 4 घटक 1, 2, 3, 4 अशा पद्धतीने चौकटींमध्ये चौकट अशीच्या अशी लिहा. म्हणजे अशाच्या अशा आकृती काढा आणि त्यानंतर ते चौकटीत तर लिहिण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्हाला अधिकाधिक गुण मिळून जातील. परिपूर्ण गुण तुम्हाला इथे मिळून जातील. त्यानंतर आहे 2 मध्ये आकृती पूर्ण करा. झोपडीत येण्यासाठी कवीने व्यक्त केलेल्या भावना. झोपडीत येण्यासाठी कवीने ज्या भावना व्यक्त केल्या त्या 4 भावना 1, 2, 3, 4 अशा पद्धतीने या चौकटीत तुम्हाला लिहायच्या आहे. त्यानंतर तिसरं आहे पाहुणी सौख्य माते देवेंद्र तोही लाजे शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या या काव्यपंक्तींचा सरळ अर्थ तुम्हाला लिहायचा आहे. पुन्हा एकदा वाचतो. पाहुणी सौख्य माते देवेंद्र तोही लाजे शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या या काव्यपंक्तींचा सरळ अर्थ तुम्हाला लिहायचा आहे. त्यानंतर आहे दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या या काव्यपंक्तींचा आशय सौंदर्य स्पष्ट करायचं आहे. ओके. दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या या काव्यपंक्तींचा आशय सौंदर्य स्पष्ट करायचं आहे तुम्हाला तुमच्या पद्धतीने. त्यानंतर आहे खालील मुद्द्यांच्या आधारे पुढीलपैकी कोणतेही एका कवितेशी संबंधित कृती सोडवा. तर कवितेचे नाव आहे मी वाचवतोय की मी वाचतोय आणि त्यानंतर आहे दुसरा धरीला पंढरीचा चोर. यापैकी कोणत्या एक कवितेसंबंधी कृती सोडवा. प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री जे आहे त्यांचं नाव लिहा. त्यानंतर प्रस्तुत कवितेचा विषय काय आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे तुम्हाला लिहायची आहेत. आणि रसग्रहण आहे पुढे दुसऱ्यामध्ये म्हटलेलं आहे रसग्रहण करा. खालील काव्यपंक्तींचे रसग्रहण करायचे आहे. मी वाचवतोय माझी कविता आणि माझी आई आणि माझी बोली आणि माझी भूमी. तर रसग्रहण करायचं आहे. कवितेसोबत तुम्हाला काय रसग्रहण करायचं आहे. कवितेसोबत ते वाचवतात तर रसग्रहण करायचं 4 गुणांसाठी आहे. त्यानंतर विभाग 3 स्थूल वाचन असणार आहे आता इथे तुम्हाला. तर स्थूल वाचनमध्ये म्हटलं आहे प्रश्न 3 खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. यामध्ये आहे म्हटलेलं लहान मुलांचे हास्यचित्र काढणे अवघड आहे. याबाबत तुमचे मत स्पष्ट करा. बघा लहान मुले यांचं हास्यचित्र काढणं सहजासहजी काय असतं सोपं नसतं. कारण ते एक जागेवरती शांत बसत नाही. लगेच हालतात. इकडे जातात, तिकडे जातात, धावपळ करतात. सारखे काहीतरी करतच असतात. खोडसाळ असतात ते. तर त्यांचे हास्यचित्र काढणं खूपच अवघड असतं. यावरती तुम्हाला तुमचं मत स्पष्ट करायचं आहे. ओके. त्यानंतर आहे व्यंगचित्र व हास्यचित्र यातील फरक स्पष्ट करा. व्यंगचित्र व हास्यचित्र यातील फरक तुम्हाला स्पष्ट करायचा आहे. त्यानंतर तिसरं आहे तुम्ही अनुभवलेल्या धुक्यातील दिवसांचे वर्णन तुमच्या शब्दांत करा. धुक्यातील दिवस आता दिवाळी येईल तर धुक्यातील दिवस तुम्हाला अनुभवायलाच भेटतील. ओके. तर त्याचं वर्णन थोडक्यात तुम्हाला तुमच्या शब्दांत करायचं आहे. 8 गुणांसाठी हा प्रश्न आहे. 2 सोडवा 8 गुण मिळतील. 1 गुणांसाठी सॉरी 1 प्रश्न 4 गुणांसाठी. विभाग 4 आहे विद्यार्थी मित्रांनो भाषा अभ्यास. प्रश्न 4 व्याकरण घटकांवर आधारित कृती तुम्हाला सोडवायची आहेत. 1 मध्ये आहे तुम्हाला अलंकार. खालील उदाहरण वाचून कृती सोडवा. चंदनाचे हात पाही चंदन तुका म्हण तैसे सज्जनांपासून. अलंकार ओळखायचा आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या कवितेमध्ये. पाहता अवगुण मिळविना. तर वरील उदाहरणातील प्रकार ओळखा आणि दुसरे उदाहरण तुम्हाला लिहायचे आहे. त्यानंतर रस विचार म्हटलेला आहे. खालील उदाहरणे वाचा व त्याखालील कृती सोडवा. ओके. रस विचार लिहायचा आहे तुम्हाला पहिले 2 नंबरमध्ये रस विचार. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो खालील उदाहरणे वाचा व त्याखालील कृती सोडवा. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. त्यानंतर आहे डोळे जुलमी गडे रोखुनी मज पाहू नका. तर काय रस विचार लिहायचा आहे. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो वाक्यप्रचार. खालील वाक्यप्रचाराचा अर्थ लिहा व वाक्यात उपयोग करा. घाव घालणे याचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करायचा आहे. मात करणे म्हणजे हरवणे किंवा समोरच्या व्यक्तीला तोंड देणे अशा पद्धतीने. तर त्याचा वाक्यात उपयोग करायचा अर्थ सांगून. त्यानंतर घाम गाळणे कष्ट करणे. रामचे आई वडील त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शेतात घाम गाळतात अशा पद्धतीने तुम्ही क्रिएट करू शकता काहीतरी तुमच्या पद्धतीने. चौथं आहे धूम ठोकणे पळून जाणे. पोलिसांना पाहून चोरांनी धूम ठोकली अशा पद्धतीने तुम्ही ते बनवू शकता. त्यानंतर आहे शब्दसंपत्ती. यामध्ये भाषिक घटकांवर आधारित कृती ज्यामध्ये पहिला आहे समानार्थी शब्द. आता राजासाठी शासक तुम्ही समानार्थी शब्द वापरू शकता बरोबर. त्यानंतर दुसरा आहे वसुंधरा. वसुंधरासाठी समानार्थी शब्द तुम्हाला लिहायचा आहे. त्यानंतर विरुद्धार्थी शब्द आहे प्रकाशचा विरुद्धार्थी शब्द होणार अंधार. त्यानंतर लहानचा विरुद्धार्थी शब्द होणार मोठा. तर तो तुम्हाला लिहायचा आहे. त्यानंतर तिसरा खालील शब्द व समूहासाठी एक शब्द लिहा. स्तुती करणारा कोण विद्यार्थी मित्रांनो प्रशंसक असू शकतो. काय आहे त्याचं नाव ते लिहायचं. त्यानंतर आधी जन्मलेला तर ते तुम्हाला लिहायचं आहे. आदिमानव वगैरे तुम्ही लिहू शकता आणि स्तुती करणारा प्रशंसक अशा पद्धतीने प्रशंसक आणि आदिमानव अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता. त्यानंतर आहे लेखन नियमांनुसार लेखन. आता अचूक शब्द ओळखायचा आहे तुम्हाला. कोणती 2 अचूक शब्द ओळखायचे आहेत. आशावाद आशीर्वाद आणि आशीर्वाद जो काही अचूक शब्द आहे तो ओळखा. त्यानंतर निसर्ग दिलेला आहे तर जो काही अचूक शब्द आहे ना तो तुम्हाला ओळखायचा आहे. स्क्रीनशॉट घेऊ शकता. जाऊया पुढे दुर्मिळ शब्द आहे पिढी शब्द आहे तर अचूक ओळखा फक्त. त्यानंतर विरामचिन्हे कोष्टक पूर्ण करा म्हटलेलं आहे. आता कोष्टक पूर्ण करायचं आहे
अपसरण चिन्ह प्रश्नचिन्ह. ओके. तर अपसरण चिन्ह इथे लिहायचं आहे, प्रश्नचिन्ह इथे लिहायचं आहे, स्वल्पविराम, पूर्णविराम अशा पद्धतीने तुम्ही ते चौकट फक्त त्यामध्ये टाकून तुम्हाला अपसरण चिन्ह आहे तर अपसरण चिन्ह इथे टाका, प्रश्नचिन्ह ते यामध्ये प्रश्नचिन्ह टाका. इथं पूर्णविराम म्हणण्यात आहे तर फुल स्टॉप लिहा. इथं स्वल्पविराम कॉमा तुम्ही देऊन टाका. ओके. आता विभाग 5 शेवटचा विभाग ज्यामध्ये तुम्हाला उपयोजित लेखन असतं. तर प्रश्न 1 मध्ये म्हटलेलं आहे खालीलपैकी कोणती एक कृती सोडवा. आता खालीलपैकी कोणती एक कृती विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे सोडवायची आहे. पहिला आहे पत्रलेखन. पुढील जाहिरात वाचा आणि दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. पुढील जाहिरात वाचायची आहे आणि दिलेल्या सूचनानुसार कृती करायची आहे. ज्ञान साधना पुस्तकालय, विशेष सवलत योजना, MIDC लातूर, आकर्षक सवलत योजना, पाठ्यपुस्तकेतर पुस्तकांसाठी आकर्षक सवलत योजना, त्वरा करा, त्वरा करा, त्वरा करा. ही योजना मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध. त्वरित संपर्क साधावा. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो याचा स्क्रीनशॉट घ्या. ही जाहिरात आहे आणि तिच्यावरती आपल्याला आता काय करायचं आहे, पत्रलेखन करायचं आहे. तर विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने पाठ्यपुस्तकेतर पुस्तकांची मागणी करणारं पत्र लिहायचं आहे किंवा पाठ्यपुस्तकेतर पुस्तके सदोष निघाल्याची तक्रार करणारे पत्र. एक तर मागणी पत्र लिहा किंवा तक्रार पत्र तुम्ही लिहू शकता. दोन्हीपैकी कोणतं एक पत्र तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो लिहायचं असेल किंवा जर पत्रलेखन करायचं नसेल तर तुम्हाला सारांश लेखन करू शकता. विभाग 1 ज्यामध्ये म्हटलेलं आहे सारांश लेखनमध्ये म्हटलेलं आहे तुम्हाला विभाग 1 गद्य ई म्हणजे आपण जो अपठित उतारा वाचला ना त्याचा 1/3 सारांश तुम्हाला तुमच्या शब्दांत लिहायचा आहे अपठित उताराचा. पत्रलेखन करू शकता किंवा सारांश लेखन तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही करू शकता. त्यानंतर मध्ये म्हटलेलं आहे खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. कोणत्याही 2 कृती सोडवायच्या आहे 10 गुणांसाठी आहे. वृत्तांत लेखन करा, संवाद लेखन करा किंवा कथा लेखन तुम्ही तुमच्या शब्दांमध्ये करू शकता. कोणत्याही 2 कृती सोडवायच्या आहेत. ओके. यापैकी तर बघूयात वृत्तांत लेखनमध्ये काय म्हटलेलं आहे. तुमच्या शाळेत भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. याचे वृत्तांत लेखन करा. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या शाळेत भारताचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव तर हे तुम्हाला लिहायचं आहे तुमच्या शब्दांमध्ये. काय करायचं वृत्तांत लेखन किंवा संवाद लेखन करू शकता. ज्ञान साधना विद्यालय परभणी येथे शाळेत विज्ञान प्रदर्शन भरले आहे. या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी साईराज व पार्थ या 2 मित्रांतील भ्रमणध्वनीवरील संवाद लेखन करा किंवा कथालेखन करू शकता. खालील मुद्द्यांच्या आधारे कथालेखन करा. एक दुकानदार, किराणा दुकान, गाढवावर मिठाचे ओझे, गाढवाचे पाण्यात बसणे, मीठ विरघळणे, ओझे कमी होणे, दुकानदाराचे डोके भडकणे, त्याची युक्ती, कापसाची गाठोडी, गाढवाचे पाण्यात बसणे, ओझे अधिक होणे, शेरास सव्वाशेर. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ते लिहायचं आहे कथालेखन. या 3 कृत्या वृत्तांत लेखन, संवाद लेखन किंवा कथालेखन या तिन्हीपैकी कोणते काय करायचे 2 करायचे आहे. एक कृती किंवा एक प्रश्न तुम्हाला इथे 5 गुणांसाठी आहे. त्यानंतर पुढे शेवटचा प्रश्न ई ज्यामध्ये म्हटलेला आहे एक लेखन प्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवायची आणि 8 गुणांसाठी आहे. ओके. तर यामध्ये म्हटलेलं आहे तुम्हाला वरील मुद्दे केवळ मार्गदर्शक आहेत. तुमच्या विद्यालयात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत तुम्हाला पहिले पारितोषिक मिळाले होते अशी कल्पना करून या प्रसंगाचे लेखन करा. आता प्रसंग लेखन करायचं आहे ज्यामध्ये वक्तृत्व स्पर्धेत मिळालेले पहिले पारितोषिक तुम्हाला मिळाले. ओके. तुमच्यावरती कौतुकांचा वर्षाव झाला. आई वडील शिक्षकांकडून तुमची तयारी करून घेण्यात आली होती. तुमचा अपमान झाला त्यानंतर स्पर्धेत सहभाग, ग्रामीण भागातून शहरातील शाळेत प्रवेश, त्यानंतर आहे वक्तृत्व स्पर्धेची सूचना. अशा पद्धतीने आता वक्तृत्व स्पर्धेत तुमचा प्रथम क्रमांक आला याची काय करा कल्पना करा, इमॅजिनेशन आणि काय करा याचं उत्तर लिहा. म्हणजेच तुम्ही काय करा प्रसंग लेखन करा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढे तुम्हाला आत्मकथन चौकटीतील घटकांचे आत्मकथन लिहायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो चौकटीतील घटकांचे आत्मकथन कोणती एक कृती सोडायची आहे तुम्हाला. ओके. तर झाडाचे आत्मकथन लिहायचे आहे. आजची स्थिती, खंत, उपयुक्तता, महत्त्व, आनंद. झाडाबद्दल काय करायचं आहे तुम्हाला आत्मकथन लिहायचं आहे किंवा वैचारिक लेखन करू शकता. दैनंदिन जीवनात तुमची जबाबदारी वगैरे वरील मुद्द्यांच्या आधारे वैचारिक लेखन करा. पाणी टंचाई एक ज्वलंत समस्या म्हणजे आजही ग्रामीण भागाकडे बघितलं तर त्यांच्याकडे पाण्याची खूप मोठी पाणी टंचाई असते, समस्या असते. तर यावरती तुम्हाला थोडक्यात वैचारिक लेखन करायचं आहे. तिन्हीपैकी कोणते एक करा. 8 गुण तुम्हाला आहेत. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो 2025-26 प्रथम सत्र परीक्षा इयत्ता 9वी हिची मराठी वर्गाची ही मराठीची ही प्रश्नपत्रिका होती. तुम्हाला ही अगदी उपयुक्त ठरेल जर तुम्ही हिचा परिपूर्ण अभ्यास केला तर. पुन्हा एकदा व्हिडिओच्या शेवटमध्ये सांगतो प्ले स्टोअरला आपलं ॲप्लिकेशन आहे मास्टर वैभव हिरे नावाने, ज्यावरती आम्ही तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स, सायन्ससाठी IMP क्वेश्चन्स, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, मॅथ्ससाठी IMP लेक्चर्स, व्हिडिओज वगैरे सगळं काही तुम्हाला मिळत असतं. तर प्ले स्टोअरला जा, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो ॲपची. तिथून तुम्ही ॲप्लिकेशनला डाउनलोड करा किंवा डायरेक्टली प्ले स्टोअरला जाऊन तुम्ही मास्टर वैभव हिरे सर्च करू शकता. तिथे तुम्हाला आपलं ॲप्लिकेशन मिळेल. त्यामध्ये तुम्हाला IMP क्वेश्चन्स वगैरे, व्हिडिओ लेक्चर्स वगैरे तुम्हाला सर्व काही देण्यात येईल. तर तुम्ही काय करा तिथून ॲपला डाउनलोड करा आणि तुमची प्रथम सत्राची प्रिपरेशन तुम्ही सुरू करू शकता. तुम्हा सर्वांना तुमच्या प्रथम सत्र परीक्षेसाठी मी हार्दिक शुभेच्छा देतो. काही क्वेश्चन असेल प्लीज कमेंट सेक्शनमध्ये विचारा आणि ॲपला डाउनलोड करा. तिथे तुम्ही आम्हाला डायरेक्टली मेसेज करू शकता. तुम्हा सर्वांना शुभेच्छा आणि या व्हिडिओला इथेच थांबवतो. धन्यवाद.